बोला ताई. हा ताई, मला अनुभव शेअर करायचा होता. हा, बोल ना ताई. कुठून बोलताय? नाशिक. अच्छा, एवढा उशिरा का ताई आज? उशीर झाला थोडासा. बरं बरं. हा. नाव सांगायचंय का? नाही. बरं बरं. काय अनुभव आला ताई? मला ना हा स्वामी शाळेत येऊन मला 1.5 वर्ष झालेले आहे. हा हा हा. तर मी तुमचे रोज अनुभव ऐकते. मला झोपच नाही येत तुमचे अनुभव ऐकल्याशिवाय. हो. हा, हा, तर मग हा. माझ्या पुतण्याचं एका विरुद्ध जातीच्या मुलीसोबत अफेअर होतं. अरे बापरे. तर अच्छा, मग तुमचं आम्ही एकत्र खूप कुटुंब आहे का? आ एकत्र कुटुंब आहे का तुमचं? नाही, पण इकडंच राहायचे ते पण. अच्छा अच्छा. हा 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 मोठा पुतण्या होता आणि त्याचा भाऊ छोटा, तो पण मग त्यांच्याकडे राहायचा. हा 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 हा. तर मग ते कसं, आपण मराठा, ते मुस्लिमची होती. अरे बापरे. हा. मग त्याच्यामुळं सगळे घरचे खूप टेन्शन मध्ये राहायचे. अरे बापरे. हा हा तर मग आम्ही खूप रोज अनुभव ऐकायची. मग माझी पुतणसून पण होती ना, त्याची मोठी भाऊजाई. हा 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 हा. तर मग तिला म्हणायचं, आपण बघू हे करून. ती पण करते स्वामी सेवा. अच्छा. हा हा. तर मग आम्ही ना त्याला ना, त्याचं पण म्हणणं होतं करायचं, पण आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन यायचं, नको हे असं चांगलं नसतं, आपल्या ह्याच्यात चालत नाही. बरोबर आहे. हा. हा, तर मग त्याला आम्ही रोज गपचूप तारक मंत्राचं पाणी द्यायचं. अच्छा. हा हा. आम्ही भरपूर तिला मी सांगायचं, तिच्याकडे राहायचा ना तो. अरे तिला बापरे. सांगितलं की आपण असं करून बघू, म्हणलं आपण स्वामीला असं. हा हा हा. माझे मिस्टर नारळ वगैरे ठेवून आलते मठामध्ये, काही असं नको व्हायला. खूप म्हणजे बरोबर. वायपर्यंत आलं होतं त्यांचं. आई गो. पण इरायचं आमच्या सगळं असं घरच्यांच्या. त्याची आई तर इतकी डिप्रेशन मध्ये गेलेली होती का खूप. अरे बापरे. हा, बरोबर आहे ना. तर मग त्याला ना 2 महिन्याच्या जवळ रोज तारक मंत्राचं पाणी द्यायचं. तिने सकाळी द्यायचं किंवा संध्याकाळी जेवणात द्यायचं, प्यायच्या पाण्यात द्यायचं. हा 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 हा. तर मग आता 3 महिने झालं ना, तो आपोआप घरी निघून गेला. अरे वा. हम्म. बघा ताई. आणि मग त्यांच्या तिकडच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं का नाही झालं पाहिजे म्हणून. आणि आम्ही रोज हात जोडायचे का नको व्हायला पाहिजे, हे नको व्हायला पाहिजे असं. हो, बरोबर आहे. तुम्हाला तर तो आणि गावी कसं ते फार असतं ना समाजाचं. हा, आणि चालत नाही ना, आपण मराठा आणि ते हे कसं काय चालेल असं. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याची आई बर- तर खूप असं म्हणजे डोक्यावर परिणाम व्हायसारखं झालं होतं त्यांना तर. नाही ग. मग तर आता मग कसं असं, झालं का लग्न? नाही ना, लग्न नाही. आता 3 महिने झालं तो घरी गेलाय. गेलाय ना घरी? हा, घरी गेलाय. आणि तिने काय खूप शिकलाय तो? आ शिक्षण काय झालंय ताई त्याचं? नाही, त्याचं शिक्षण नाही काहीच. अरे बापरे. उगा 3री-4थी झालेलं आहे, शिक्षण नाही एवढं. म्हणून तर मग त्याला थोडंसं म्हणजे सुरुवातीपासून त्यांनी ब्लॅकमेल पण केलं होतं थोडंसं. हम्म. हम्म. पण मग बरोबर. नंतर तो पण मग आमच्या विरोधात जायचा. असं नको नको म्हणलं तरी बी ऐकायचं नाही, काही नाही. बघा. हम्म. मग आम्ही त्याला गपचूप, म्हणजे त्याच्या मम्मीला पण माहित नाही ही गोष्ट आणखी. हो का? आणि त्यांचा विश्वास नाही. मग आम्ही सासू-सुनांनी दोघींनी केलं. मी त्याची काकू आहे. अच्छा, बघा. किती हा, मग मी काकू सुद्धा. स्वामींना असं म्हणलं होतं का, जर ह्याचं तू हे झालं ना, का मी अनुभव शेअर करील हे असं. हो. हा. बघा. आणि काही त्याच्या नाही, आता काकांनी काही टेन्शन घेऊ नका. हा. स्वामींनी ऐकलं तुमचं. पण हो ना. स्वामी सेवा करत राहता येईल. ती कुठे हा, करतो काढली ना. म्हणजे ती कधी ना कधी उपयोगी येतेच. हो ना. हम्म. तो आताच मला एक अर्धा तासाखालीच बोलला आता. तो नाही म्हणतो आता, तो विषय सोडून द्यायचा. सगळं सगळं बोलतो असं. अरे वा. हा, म्हणजे त्यांना बहीण नाही. मला खूप सर्व मला सांगायचा तो पहिलं, पण मी त्याला खूप समजायचे, नको असं, हा हे हा. करू नको, आपल्याला नाही चालत. पण त्याच्यानं असं मनातून निघतच नव्हतं. त्याला असं वाटायचं यांना सोडून द्यावं, सगळ्यांना करावं असं. बघ. पण मग ते स्वामींनीच टाळलं एवढं सगळं, आमच्या खरंय, घरावरचं खरंय, एवढं खरंय. विघ्न. हो ना. खूप छान ताई. हा, मी शेअर करते. हा. हो, चालेल. श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी ताई. समर्थ.